नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या एक महत्त्वाची कमेंट येत होती की जी काही महिला उमेदवार आहे तर ते महिला उमेदवारांनी प्रेफरन्स देण्यापूर्वी नेमकी काय काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांना जे काही नोकरी करताना किंवा इतर जे काही बाबी आहेत तर ते सध्या बघा त्यांना सुरळीत त्या ठिकाणी होऊ शकतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपण 2,08,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली होती, त्याच्यामध्ये 1,70,000 जवळपास या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी 50% पेक्षा जास्त महिला उमेदवारांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर महिला उमेदवारांना जेव्हा प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी जनरेट होणार, ते जनरेट झाल्यानंतर प्रेफरन्स लॉक करण्यापूर्वी या ठिकाणी बघा तुम्हाला नेमकी काय काळजी घ्यायची आहे, तर ते सविस्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जेणेकरून तुमचं जर सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला पस्तावा होणार नाही. तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे काही शिक्षक भरतीमध्ये प्रेफरन्स नेमके का महत्त्वाचे आहे, तर हे आपण ह्या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारचे उमेदवार आहे. एक म्हणजे पुरुष उमेदवार, दुसरा महिला उमेदवार, बरोबर? तर ह्या ठिकाणी पुरुष उमेदवार तर कोणत्याही ठिकाणी सध्या बघा जे काही प्रेफरन्स जनरेट झाले, तर कोणत्याही ठिकाणी तो नोकरीसाठी त्या ठिकाणी जाऊ शकतो. परंतु महिला उमेदवारांमध्ये तसं ह्या ठिकाणी बघा घडत नाही. कारण बहुतेक महिला उमेदवार जे आहे, तर त्या महिला उमेदवारांचं या ठिकाणी बघा संसार असतं, त्यांची पोरं असतात, बरोबर? काही विवाहित महिला असेल, काही अविवाहित महिला असेल, तर वेगवेगळे जे काही महिला उमेदवारांसंदर्भात अडचणी ह्या ठिकाणी बघा निर्माण होत असतात. तर सध्या प्रेफरन्स जे आहे, तर ते प्रेफरन्स आपल्याला का महत्त्वाचे असतात, तर त्याच्यामध्ये एकदा जर नियुक्ती झाल्यानंतर अनेक वर्ष बघा त्याच ठिकाणी तुम्हाला काम करावे लागू शकते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक भरतीमध्ये जी काही बदली प्रक्रिया आहे, तर ती सध्या बघा बंद आहे. म्हणजे तुमचं जर कुठं दूरच्या जिल्ह्यात जर सिलेक्शन झालं, तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक वर्ष बघा एकाच ठिकाणी त्या ठिकाणी राहावं लागू शकतं, बरोबर? त्यानंतर चुकीचे प्रेफरन्स देऊन भविष्यात या ठिकाणी तुम्हाला अडचण देखील निर्माण होऊ शकते. म्हणजे चुकीचे प्रेफरन्स या ठिकाणी तुम्ही लांबच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी देऊन दिले, बरोबर? अतिदुर्गम भागामध्ये, आणि तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचे मार्क असून तुमचा जिल्ह्यामध्ये तुमची निवड होऊ शकली असती, परंतु तुमचे चुकीचे प्रेफरन्स दिल्यामुळे तुमची निवड जी आहे तर ती लांबच्या जिल्ह्यामध्ये इथं होऊ शकते. तसंच महिला उमेदवारांसंदर्भात कौटुंबिक, सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टीने विचारपूर्वक या ठिकाणी प्रेफरन्स सध्या बघा भरावे लागतात. ह्याच्यामध्ये फक्त नोकरी नाही तर दीर्घकालीन समाधान मिळेल अशी या ठिकाणी बघा आपल्याला प्रेफरन्सची निवड करावी लागते. म्हणून प्रेफरन्स सध्या बघा आपल्याला महत्त्वाचे असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे घरापासून जे काही अंतर आहे तर ते एक तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही प्रेफरन्स भरणार तेव्हा तुम्हाला ज्या काही आलेल्या सध्या बघा संस्था असेल, ज्या आस्थापना असेल, ते तुमच्या घरापासून, तुमच्या जिल्ह्यापासून किंवा तुमच्या तालुक्यापासून नेमकं किती अंतरावर आहे, बरोबर? आता ह्याच्यामध्ये इतर जे काही आजूबाजूचे जिल्हे असेल त्याचं देखील तुम्हाला एक प्रकारे अंतर आहे तर ते बघून घ्यायचे, जेणेकरून तुमचं घरापासून तुम्ही ह्या ठिकाणी ज्या काही लक्षात ठेवायच्या बाबी आहे त्या म्हणजे घराजवळील किंवा जिल्ह्यातील शाळांना तुम्हाला या ठिकाणी बघा प्राधान्य द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे काही महिला उमेदवार आहेत तर ते प्राधान्य एक प्रकारे त्या ठिकाणी देऊ शकतात. त्याच्यामध्ये रोज ये जा करणे शक्य आहे का, ते देखील तुम्हाला बघा तपासायचं आहे. अतिदूर शाळा असल्यास राहण्याची या ठिकाणी बघा तुम्हाला तेथे सोय उपलब्ध होईल किंवा कशी, ते देखील विचार करायचं तुम्हाला गरजेचं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरापासून इतर ठिकाणी जर तुम्हाला जॉब मिळाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, तर त्याचं अंतर किती ते देखील तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल. जे प्रेफरन्स येणार आहे तर ते तुम्हाला स्वतःचा जिल्हा असेल, आजूबाजूचे जिल्हे असेल किंवा इतर लांबचे जिल्हे असेल, असे संपूर्ण प्रेफरन्स येणार आहे. ते जिल्हे एक प्रकारे तुम्हाला किती अंतरावरती आहे ते देखील तुम्हाला बघा माहिती करून घ्यायची आहे. तसंच या ठिकाणी काही महिला ज्या आहेत तर त्या बघा विवाहित महिला असतात, काही अविवाहित महिला असतात. आता प्रेफरन्स देताना आपल्याला या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या महिलांचा विचार करावा लागेल. म्हणजे विवाहित महिला आणि अविवाहित महिला. त्याच्यात समजा तुमचं लग्न वगैरे झालेलं असेल, बरोबर? तर तुमचं या ठिकाणी जे काही मिस्टर असेल त्यांचं नेमकं पतीचं कार्यस्थळ विचारात या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे तुम्ही राहता पुण्यामध्ये आणि तुम्ही दिला प्रेफरन्स त्या ठिकाणी यवतमाळमध्ये, तर ह्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे नोकरी करायला गफलत होऊ शकते, बरोबर? म्हणून आधी तुमचं जे काही मिस्टर असेल, तुमचे या ठिकाणी सासरवाडी असेल, ती नेमकी कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यानुसार सध्या बघा तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा द्यावे लागेल. तसं जर तुमचे या ठिकाणी मुलं जर असेल, मुलं बाळं असेल, तर त्यांच्या भविष्यातील जबाबदाऱ्या देखील तुम्हाला लक्षात घ्याव्या लागेल. त्यांना पुढे जाऊन शाळा असेल किंवा इतर बाबी असेल, ह्या संपूर्ण विचार करून तुम्हाला प्रेफरन्स सध्या बघा द्यायचा आहे विवाहित महिलांनी. त्यानंतर एखाद्याचं
सहकुटुंब असतं, संयुक्त कुटुंब असतं, स्वतंत्र कुटुंब असतं, ह्यानुसार देखील तुम्हाला नियोजन सध्या बघा प्रेफरन्स देताना करावं लागेल. कारण बऱ्याचशा महिला ज्या आहेत तर त्या चुकीच्या पद्धतीने लांबच्या ठिकाणी प्रेफरन्स सध्या दिले जातात आणि तिथं निवड होऊन देखील सध्या आपला घर संसार सोडून आपण कशा पद्धतीने तिथं बघा जाऊ शकतो, किंवा एखाद्याचं जे काही सध्या बघा सासरी असेल किंवा इतर ज्या काही अडचणीमुळे देखील नोकरी त्या ठिकाणी लांबच्या ठिकाणी लागून देखील सध्या जाता येत नाही. म्हणून हे संपूर्ण गोष्टी विचारात घ्यायच्या आहे. त्यानंतर अविवाहित महिलांसंदर्भात जर आपण विचार केला तर भविष्यातील तो त्यांचा जो काही विवाह होणार असेल किंवा बदलीची शक्यता घेता संपूर्ण लक्षात घेता तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहे. बरोबर, आज तुम्ही सिंगल आहात, बरोबर, परंतु भविष्यामध्ये तुमचं लग्न होणार आहे, तर ते देखील तुमचा विचार करावा, जेणेकरून तुमच्या घरापासून किती लांबपर्यंत तुम्ही जाऊ शकता प्रेफरन्स देऊन नोकरीसाठी, तो देखील तुम्हाला एक विचार सध्या बघा करायचा आहे. त्यानंतर सुरक्षित परिसराला त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. एखाद्या महिला उमेदवाराला या ठिकाणी बघा ग्रामीण क्षेत्रामध्ये जॉब करायला आवडतं, एखाद्या महिला उमेदवाराला या ठिकाणी शहरी क्षेत्रामध्ये आवडतं, तर त्या आपल्या चॉईसनुसार जो काही विचार असेल तर तो सध्या बघा तुम्हाला इथं करायचा आहे. त्यानंतर जे काही प्रवास असेल तर हा प्रवास सध्या बघा खूप महत्त्वाचा आहे, कारण महिला उमेदवारांना सतत ह्या ठिकाणी आपल्याला शाळेला जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. मग ह्याच्यामध्ये स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही दररोज किती अंतर प्रवास सध्या बघा तुम्ही करू शकतात. बरोबर, काही महिलांना जास्त प्रवास सध्या बघा त्या ठिकाणी जमत नाही, म्हणजे त्यांना जी काही अडचण आहे तर ती देखील सध्या बघा येत असते. म्हणून एकदा प्रवास नेमकं तुम्ही किती अंतर करू शकतात ते देखील स्वतःला विचारा. जो काही आपण बाहेरच्या जिल्ह्यात राहतो आपल्याला कसं मानधन असतं, बरोबर, मानधन म्हणजे एक प्रकारे जे काही सध्या सुरुवातीला 3 वर्षापर्यंत तुम्हाला जी सध्या 15,000 16,000 जे काही सध्या पैसे मिळणार आहे, बरोबर, तर ते सध्या तुम्हाला मिळणार आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं 3 वर्षापर्यंत कसं भागवता येईल त्याचं देखील तुम्हाला नियोजन सध्या करून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जॉब संदर्भात जे काही प्रेफरन्स असेल तर ते तुम्हाला द्यायचे. आता याच्यामध्ये उदाहरण जर घेतलं तर तुम्ही 0 ते 20 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर किती प्रवास करू शकतात ते देखील सध्या तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बरोबर, 20 ते 50 किलोमीटर असेल किंवा 50+ किलोमीटर असेल तर कशा पद्धतीने आपल्याला ताण वगैरे खर्च संपूर्ण वाढत जातो. म्हणून संपूर्ण गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला हे नियोजन सध्या करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा शाळेचं निवड करणार आहात, बरोबर, आस्थापनाची निवड करणार आहात प्रेफरन्समध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी जिल्हा परिषदला द्यायचं आहे, एक महानगरपालिकेला द्यायचं आहे, एक नगरपालिका संदर्भात द्यायचं आहे, एक खाजगी अनुदानित संस्थेला प्रेफरन्स द्यायची. म्हणजे काही आपण मागच्या स्ट्रॅटेजीनुसार जे ड्रीम झोन केलेले आहे, बरोबर, सिलेक्शन झोन ड्रीम झोन असेल तर त्याच्यानुसार तुम्ही 1 ते 20चे जे काही प्रेफरन्स असेल तर ते तुम्ही या ठिकाणी बघा 1 पासून 20 पर्यंत तुमचे ड्रीम झोन मधले, म्हणजे जिल्ह्यात असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा मग तुमची महानगरपालिका असेल, अशा ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे इथं शाळेची निवड करताना देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला बदली संदर्भात देखील ह्या ठिकाणी संपूर्ण विचार करायचा आहे. एखाद्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही जॉईन झाले तर पुढे जर बदली धोरण जर बदललं तर तुम्ही या ठिकाणी बघा बदली करून तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात देखील येऊ शकतात. परंतु या ठिकाणी महानगरपालिका असेल, बरोबर, एखाद्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि परत तुमच्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची जर शाळा नसेल तर तुम्हाला बदली करून ह्या ठिकाणी बघा महानगरपालिकेची शाळामध्ये कुठेतरी जवळच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येता येणार. परंतु बदली जी प्रक्रिया आहे तर ती तिथल्या तिथे सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून संपूर्ण विचार देखील करायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट जिल्हा परिषदची शाळा इथं म्हणता येईल. बरोबर, तसंच जे काही भविष्यामध्ये तुमचं मुलं बाळ जर असेल तर त्यांच्या शिक्षणाचा देखील विचार करायचा आहे. त्यांना शिक्षणासंदर्भात ज्या आपण प्रेफरन्स देतोय त्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित बघा शाळा आहे का, कोर्स असेल, अशा संपूर्ण बघा तुम्हाला विचार करायचे आहे. सामाजिक वातावरण असेल किंवा इतर ज्या काही बाबी असतील त्या संपूर्ण विचार करूनच तुम्हाला प्राधान्यक्रम सध्या बघा त्या ठिकाणी द्यायचे आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी एकंदरीत विवाहित आणि अविवाहित महिलांनी विचार करूनच सध्या जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या बघा जनरेट करून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. तर ह्या संपूर्ण गोष्टी व्यतिरिक्त इतर ज्या काही सध्या बघा बाबी देखील तुमच्या लक्षात असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर सध्या एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे, तरच त्या ठिकाणी प्रेफरन्स सध्या बघा तुम्हाला पुढे द्यायचे आहे. तर या महत्त्वाच्या बाबी होत्या, महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.